शेतकऱ्यांचं वादळ हे दिल्लीत धडकणार आहे। शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्यासाठी सीमेवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जिंद फतेहाबाद जिल्ह्यातील सीमेवर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। सीमेवर काँक्रीटचे अडथळे, तारांचे कुंपण देखील लावण्यात आलेले आहेत। जिंद फतेहाबाद ही दृश्य आपण पाहतोय। मोर्चा रोखण्यासाठी सीमेवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मात्र शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्यासाठी सीमेवर सरकारकडून प्रयत्न करण्यात आले आहेत। मात्र शेतकऱ्यांचं वादळ हे दिल्लीत धडकणार आहे। तर हे दृश्य आपण पाहतोय। शेतकऱ्यांचा मोर्चा हा दिल्लीत धडकलेला आहे। खरं तर मोर्चा रोखण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत होते आणि आता हे दृश्य आपण पाहतोय। शेतकऱ्यांचा मोर्चा, शेतकऱ्यांचं वादळ हे आता राजधानी दिल्लीत धडकलाय। मात्र मोर्चा रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे। त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। खरं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता। तरी देखील शेतकरी आपल्या मुद्द्यावरती, आपल्या भूमिकेवरती, आपल्या मागण्यांवरती ठाम आहे। त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। शेतकऱ्यांचा मोर्चा आता राजधानी दिल्लीमध्ये धडकलेला आहे। त्या ठिकाणची आपण ही दृश्य पाहतोय। सरकारकडून मात्र हा मोर्चा रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। शेतकऱ्यांचं वादळ हे दिल्लीत धडकणार आहे। त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। मोर्चा रोखण्यासाठी सीमेवर मात्र मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलाय। शेतकऱ्यांचं वादळ हे दिल्लीत धडकणार आहे। शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या काही मागण्या आहेत, मात्र त्या मागण्या सरकारकडून अद्याप मान्य करण्यात आल्या। शेतकरी हे आपल्या भूमिकेवरती, आपल्या मागणीवरती ठाम आहेत। त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांचं हे आंदोलन, हा मोर्चा सुरू आहे। शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्यासाठी सीमेवर मात्र मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। कायदा पारित करण्यासंदर्भात त्यांची मोठी मागणी आहे। मात्र या मागणीबाबत सरकारकडून अद्याप कुठलीही दखल घेण्यात आली नाही। पोलिसांकडून सध्या हा मोर्चा रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे। ही दृश्य आपण पाहतोय। शेतकरी मोर्चा सुरू असताना अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या आहेत। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून या शेतकऱ्यांना, या मोर्चाला रोखण्याचा प्रयत्न आता सरकारकडून, पोलिसांकडून करण्यात येत आहे। ही दृश्य आपण पाहतोय। शेतकरी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित आहेत। शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे। शेतकऱ्यांचं वादळ, हा मोर्चा शांत होत नाही। मात्र सरकारकडून हा मोर्चा रोखण्यासाठी, हे वादळ रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। शेतकऱ्यांचं वादळ दिल्लीच्या सीमेवर धडकलेलं आहे। हा मोर्चा रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विनोद जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। विनोद, शेतकऱ्यांचं वादळ हा राजधानी दिल्लीत आता धडकलेला आहे। हा मोर्चा रोखण्यासाठी सरकारकडून मात्र खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत। याबाबत सध्याचे ताजे अपडेट काय, सविस्तर काय सांगाल? करण, हा जो मोर्चा आहे हा हरियाणा आणि पंजाबची जी शंभू बॉर्डर आहे, म्हणजे अगदी दिल्लीच्या लगत, आता दिल्लीच्या जवळपास हा शेतकऱ्यांचा मोर्चा आलेला आहे। आणि ही दुसरी वेळ आहे। 2020-21च्या सुमारासही असाच मोठा शेतकरी मोर्चा आपल्याला बघायला मिळालेला होता। आणि आता सरकारकडनं कुठेतरी शेतकऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न होतोय। ज्या अर्थी आपल्याकडे हे अपडेट्स आलेले आहेत की अश्रुधुरांचा आता त्यांच्यावरती मारा केला जातोय। नक्कीच विनोद, अश्रुधुराचा मारा करण्यात येत आहे। सर्वतोपरी शासनाच्या वतीनं प्रयत्न करण्यात आहे। शेतकऱ्यांचं वादळ आता दिल्ली सीमेवर धडकलं आहे। शेतकरी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। खूप खूप धन्यवाद विनोद जी, या सविस्तर अशा माहितीबद्दल। जहाँ पे हम लोग हैं वो बॉर्डर भी है नजफगढ़ के पास में, से कैसे देखते हैं? जैसा आपको पता है कि धारा 144 लगी हुई है और समूह में आना, वेपन लाना और किसी भी तरीके की न्यूसेंस क्रिएट करना पूरी तरीके से बैन है, प्रतिबंधित है। तो उसके मद्देनज़र हमने यहाँ पर अरेंजमेंट लगा रखा है। सिंघू बॉर्डर हो गया हमारा, और चंदी बॉर्डर हो गया, टीकरी बॉर्डर हो गया, जो ये द्वारका डिस्ट्रिक्ट का है, झड़ौदा बॉर्डर। यहाँ पर हमने सारे प्रॉपर अरेंजमेंट लगा रखे हैं। न केवल अरेंजमेंट लगा रखे हैं बल्कि सोशल मीडिया मॉनिटरिंग, हमारे कुछ स्टाफ जो हैं इन्फॉर्मेशन गैदर करने के लिए पंजाब, हरियाणा सभी जगह डिप्लॉयड हैं। जी सर, किस तरह के जो सिक्योरिटी मेजर्स लिए गए हैं, क्या क्या, अगर इक्विपमेंट जैसे हमने देखा कि बहुत जगहों पे कंक्रीट स्लब्स लगाए गए हैं, किस तरह के यहाँ पर किस तरह के? देखिए, जैसा मैंने बताया कि ट्रैक्टर ट्रॉली को दिल्ली बॉर्डर के अंदर पूरी तरीके से प्रतिबंधित रहते हैं। तो उनको रोकने के लिए जो हमारे पास रिसोर्सेज हैं, हमारे पास जर्सी बैरियर्स हैं, बड़े छोटे
और उसके अलावा अदर रिसोर्सेज जो कि लेजिटिमेट हैं उनको सभी को यूज़ कर रहे हैं। जी सर, हमने देखा कि ड्रोन का भी यूज़ हो रहा है, तो ड्रोन का बेसिकली दूर से देखने के लिए कि कोई इस तरह बढ़ ना रहा हो, इसलिए ये होगा डेफिनेटली रिकॉर्डिंग के पर्पज से है कि आज की डेट में ड्रोन बहुत ही इफ़ेक्टिव टूल है किसी भी व्यक्ति की मॉनिटरिंग करने का, कोई प्रोग्राम है उसकी मॉनिटरिंग करने का एक अच्छा ओवरव्यू देता है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।